नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या स्टडी गुरुकुल अँड प्ले या चॅनेलवरती। आज आपण दिलेल्या अंकापासून किती संख्या तयार होतात हे पाहणार आहोत। प्रश्न आहे 3, 7, 4 या अंकापासून 3 अंकी किती संख्या तयार होतात। मग आता पहा, ह्या 3 संख्या जशाच्या 3, 7, 4। आता दुसऱ्यांदा काय करायचं, 7, 4, 3 बघा, 7, 4, 3, 7, 4, 3। तिसरा टप्पा बघा, 4, 3, 7 असं फिरवायचं। 4, 3 आणि 7 ह्या 3 संख्या बनवून घ्यायच्या। 3 संख्या बनवून घ्यायच्या। त्यानंतर काय करायचं, या संख्यांचा उलटा क्रम लिहायचा। 4, 7, 3 तसंच 3, 4, 7 तसंच इथं पण 7, 3, 4 बघा, एकही संख्या डबल झाली नाही। म्हणजे 3 अंक जर दिले आपल्याला, बघा कोणतेही 3 अंक दिले तर 3 अंकापासून 3 अंकी एकूण 6 संख्या तयार होतात। बघा, 3 अंकापासून एकूण 6 संख्या तयार होतात। परंतु जर 3 अंकांमध्ये एक शून्य आला तर, आता हेच उदाहरण आपण दुसऱ्या पद्धतीने लिहूया। तर 3 आणि इथे एक शून्य दिला आणि 4, म्हणजे या अंकापासून किती संख्या तयार होतात, 3 अंक तर दिले पण एक शून्य आला। जर एक शून्य आला तर काय करायचं बघा मित्रांनो, 3 आता बघा 3, 0, 4 त्याच्यानंतर पुढची स्टेप 0, 4, 3 0, 4, 3 तिसरी स्टेप 4, 3, 0 4, 3, 0। आता काय करायचं, या संख्यांचा क्रम उलटा लिहायचा। 4, 0, 3 3, 4, 0 0, 3, 4। बघा, आता तुमच्या लक्षात आलं असेल, आपण तर प्रश्न काय सांगितलाय, या 3 अंकापासून 3 अंकी किती संख्या तयार होतात। मग ही बनली आहे, ही बनली का रे, नाही, कारण इथं शून्य आलाय त्याच्यामुळे ही संख्या ड्रॉप करायची, कारण ती 2च अंकी आहे। इथं पण आहे 3 अंकी, इथं पण 3 अंकी आहे, इथं पण 3 अंकी आहे आणि इथं नाहीये। बघा, इथं पण सुरुवातीला शून्य आल्यामुळं ही एक संख्या ड्रॉप झाली, कारण इथं 2 अंकी संख्या बनली। म्हणजे अशा 2 संख्या बाजूला निघल्या। बघा, जर दिले 3 अंक दिले आपल्याला, त्याच्यामध्ये एक शून्य दिला तर किती संख्या बनतात, एकूण 4। मग याच्यासाठी ट्रिक आहे बघा, ती ट्रिक काय आहे बघा, ट्रिक आता ही 1, 2, 3 अंक दिले तर आपल्याला मांडून करायला सोपं जातं, पण जास्त संख्या दिल्या, 5 अंकी दिल्या, 4 अंकी दिल्या तर आपल्याला वेळ लागेल। मग काय आहे त्याच्यासाठी ट्रिक जाणून घ्या बघा। मग त्याच्यासाठी एक ट्रिक आहे। मग ट्रिक काय आहे बघा, आता दिलेले अंक 3 आहेत, मग काय करायचं, 3 अंक आहेत म्हणून 3 आणि त्याच्यापेक्षा कमी कमी करत जायचं, गुणिले 2 गुणिले 1 मग यांचा करायचा आता गुणाकार। 3 दुणे 6 आणि 6 एक 6 म्हणजे एकूण संख्या 6। इथं पण आपण 6 करून दाखवले। आता बघा, जर शून्य आला तर काय करायचं, मग आता आधी आपल्याला एका अंकापासून किती संख्या तयार होतात, मग आपल्याला 3 अंकापासून तर माहिती आहे 6 बनतात। मग एका अंकापासून कसं काढायचं, तर 6 भागिले किती अंक येतं, 3 किती अंक आहेत एकूण, 1, 2, 3 म्हणजे 3 अंकापासून 6 संख्या बनतात। परंतु एका अंकापासून किती बनतात हे काढण्यासाठी आपल्याला भागाकार करावा लागतो। तुम्हाला माहिती आहे की एकाची किंमत दिली, अनेकाची काढायची तर गुणाकार करतो, परंतु अनेकाची दिली आणि एकाची काढायची असेल तर आपण भागाकार करतो। मग आता चला, 3 1 3 3 दुणे 6 म्हणजे एका अंकापासून 2 संख्या तयार होतात। एका अंकापासून 2, मग असे 3 अंक दिलेत म्हणून किती संख्या, 6 संख्या बनल्या। पण आता जर शून्य आलं बघा, आता हे 3 अंक 3, 0 आणि 4 अशी संख्या आली तर याच्यापासून 4 आपण काढले बघा, 4 संख्या बनतात। परंतु ते ट्रिकनुसार कसं काढायचं, आता इथं पण काय करायचं, 3 अंक आहेत म्हणून 3 गुणिले 2 गुणिले 1 म्हणजे 6। परंतु हे उत्तर नाही आपलं, एका अंकापासून किती संख्या बनतात, 2, त्याच्यामध्ये एक शून्य आल्यामुळं त्या शून्याच्या संख्या बनत नाही 3, म्हणून तो 2 आपल्याला काय करायचं आहे, वजा करायचं आहे। म्हणजेच जर 3 अंक दिले कोणतेही असू द्या,
3 अंक दिले आणि त्याच्यामध्ये जर एक शून्य आला तर एकूण किती संख्या बनतात? 3 अंकी तर 4 संख्या बनतात. बघा इथे एक उदाहरण दिले 4, 2, 5, 8 या अंकापासून 4 अंकी एकूण किती संख्या बनतात? मग आता एकूण अंक दिले 4 म्हणून 4 आणि त्यापेक्षा कमी कमी करत जायचं 3 गुणिले 2 गुणिले 1. 4 त्रिक 12, 12 दुने 24 आणि 24 एक 24 म्हणजे 4 अंकापासून 4 अंकी एकूण संख्या 24 बनतात. आता पुढचं उदाहरण बघा 4, 2, 5, 0 या अंकापासून 4 अंकी एकूण किती संख्या बनतात? आता याच्यामध्ये काय दिलंय? शून्य दिले. आता एकूण संख्या तर बघितलं 4 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 1 म्हणजेच 4 त्रिक 12, 12 दुने 24, 24 एक 24 म्हणजे एकूण संख्या तर 24 बनतात. परंतु त्यामध्ये एक शून्य आलाय म्हणून एका संख्येपासून काढून घ्यायचं. किती संख्या बनतात? 24 भागिले किती अंक एकूण 4 आहे म्हणून भागिले 4. 4 एक 4, 4 सख 24 म्हणजेच बघा एका अंकापासून 6 संख्या तयार होतात. मग एकूण संख्या किती बनल्या 4 अंकापासून? 24 आणि वजा एका अंकाच्या 6 मायनस करायचे आपल्याला म्हणजेच वजा करायचे. मग आता 24 मधनं 6 गेले 18 म्हणून बघा जर आपल्याला 4 अंक दिले आणि त्यामध्ये एक शून्य दिला तर एकूण किती संख्या बनतात? 18. आहे की नाही सोपं? तुम्हाला जर माझी ट्रिक आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर